नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 मे 2025 ते 1 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या वेतनवृद्धीची वार्ता मिळू शकेल. त्याला ऐकून तुम्ही अधिक भावूक होऊ शकता. शक्यता आहे की ही वार्ता स्वतः आपले वरिष्ठ अधिकारी ऐकवतील. यामुळे तुमची पदप्रतिष्ठामध्येही वृद्धी होऊ शकेल. सोबतच यानंतर दुसरेही कर्मी आता तुम्हाला अधिक सन्मानाच्या दृष्टीने पाहतील. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह उत्तम राहील. तुमच्या मेहनतीला पाहून तुमचे आई-वडीलही आनंदी होतील. या सप्ताहात तुमच्या जीवनात असे बरेच बदल येऊ शकतात, यासाठी तुम्ही तयार नव्हता. या कारणाने तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन उदास असेल आणि तुम्हाला कारण नसताना नकारात्मक वाटेल. या सप्ताहात वैवाहिक जातकांना आपल्या सासरच्या पक्षाकडून आर्थिक लाभ होऊ शकेल. यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक तंगीपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. अशात या धनला योग्य ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला विचार करण्याचा सल्ला दिला जातो. अथवा तुम्ही स्वतःला हानी पोहोचवू शकता. आपले कुटुंब आणि मित्रांसोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त न तुमचे मन हलके करेल, तर यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम बनवण्यात यशस्वी राहाल. उपाय: नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमः मंत्राचा जप करा. वृषभ राशी, या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यासोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल. परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तींसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. जे लोक भागीदारीमध्ये व्यापार करत आहेत, त्यांना सल्ला दिला जातो की या काळात काही चुकीच्या गोष्टींना घेऊन स्पष्ट ठेवण्याची आवश्यकता असू शकते. कारण हा सप्ताह भागीदारीसाठी तेव्हाच अधिक फळदायी सिद्ध होईल, जेव्हा तुम्ही स्वतः व्यापाराच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसाल. विद्यार्थ्यांना या काळात मेहनत करावी लागेल. तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. यामुळे तुम्ही जेही वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. या सप्ताहात तुम्हाला उत्तम आरोग्याच्या प्रती आधीपेक्षा जास्त सतर्कता ठेवण्याची आवश्यकता असेल. तुम्ही बाहेर तळलेले खाण्याच्या ऐवजी घरीच बनवलेले स्वच्छ भोजन करा. सोबतच सकाळ संध्याकाळ घरापासून दूर पायी चालण्यासाठी जा आणि ताज्या हवेचा आनंद घ्या. कारण असे करणे तुम्हाला निरोगी ठेवण्यात यशस्वी असेल. हा सप्ताह तुमच्यासाठी धन कमावण्याची बरीच संधी घेऊन येईल. परंतु या शक्यतांना ओळखण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी सतर्क राहण्याची आवश्यकता असेल. अथवा तुम्ही याचा योग्य लाभ घेऊन स्वतःला वंचित करू शकता. उपाय: नियमित 41 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा.
मिथुन राशी. पेशावर लोकांसाठी हा सप्ताह चांगला राहील, कारण या काळात बऱ्याच ग्रहांच्या उपस्थितीच्या परिणामस्वरूप तुम्हाला महान अवलोकन आणि कौशल्य प्राप्त करण्यात मदत मिळेल, जे तुम्हाला करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यास तुमची भरपूर मदत करेल. ग्रहांची शुभस्थिती तुमच्यासाठी या सप्ताहात भाग्यशाली राहणार आहे. यासोबतच या सप्ताहात तुम्हाला प्रत्येक विषयाला योग्य समजण्यात काही कठीण समस्या येणार नाही. या सप्ताहात कुणावरही राग करणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते. अशात तुमच्यासाठी उत्तम हेच राहील की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून जवळच्या मित्रांसोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा. या पूर्ण सप्ताहात भाग्य आणि नशीब तुमच्या पक्षात असेल, म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कुठल्याही कामात विनाकारण घाईगर्दी करू नका. धैर्याने काम करा आणि जीवनातील प्रक्रियेवर विश्वास ठेवून कुठे गुंतवणूक करून धन ठेवा. तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदी अनुभव राहील. ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल आणि तुमचे डोळे भरून येताना दिसतील. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.